सभासद वर्ग आणि कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, PR दादांनी विस्तृतपणाने आपणा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता आहे असं दिसत नाही. राजाराम बापू कारखान्याची एकेकाळी डिस्टिलरी जवळपास 1,20,000 लिटरची होती, पण 73-74 साली जी डिस्टिलरी उभी केली ती कालांतराने विकलांग झाली आणि आपण ती डिस्टिलरी स्क्रॅप मध्ये काढली. त्यामुळे 1,20,000 ची डिस्टिलरी 50-60,000 लिटरच्या क्षमतेची झाली. मधल्या काळामध्ये आपण बापू असताना ऍसिटोनचा प्रकल्प काढला होता. ऍसिटोनच्या प्रकल्पात अल्कोहोल पासून ऍसिटोन तयार करण्याची प्रक्रिया होती, पण त्याच काळात त्यावेळी पेट्रोल काढत असताना जमिनीतून एक उपपदार्थ म्हणून ऍसिटोन तयार व्हायला लागला आणि त्यामुळं ऍसिटोनच्या किमती त्यावेळी प्रचंड कोसळल्या आणि काळाच्या ओघात काही वर्ष 4-6 वर्ष चांगला चाललेला प्रकल्प शेवटी परवडत नाही म्हणून आपल्याला थांबवावा लागला. पण अलीकडच्या काळात ज्यावेळी शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळी महत् प्रयासाने 5% पेट्रोल मध्ये इथेनॉल सामील केला, मिक्स केला तरी चालेल असा धोरणात्मक निर्णय त्यावेळी झाला आणि या देशामध्ये अनेक कारखाने इथेनॉल निर्मितीच्या मागे लागले. नितीन गडकरी साहेब या खात्याचे मंत्री झाल्यावर तीच कल्पना त्यांनी विस्तारित केली आणि आज 10%, हळूहळू 20% पर्यंत हे पर्सेंटेज नेण्याचा प्रयत्न आता भारतात चालू झालेला आहे. आणि म्हणून साखर गोडाऊन मध्ये ठेवण्यापेक्षा आणि बँकेला व्याज भरण्यापेक्षा इथेनॉल तयार केलं तर महिन्याभरात 15 दिवसात आपल्याला आपले पैसे मिळतील असं चित्र दिसल्यावर काही कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळायला लागले. आपण आपली सध्याची जी डिस्टिलरी आहे त्यातच मागच्या 2 वर्षात इथेनॉल तयार करून पेट्रोलियम कंपन्यांना देतोय, पण त्याला थोडासा विस्तारित करून आता आपण 1,48,000 ते 1.5 लाख लिटर पर्यंत इथेनॉल तयार करण्याची व्यवस्था निर्माण केली. त्याच वेळी माझं मत होतं की करतानाच मोठं करूया, पण हळूहळू करूया म्हणून आपण 138 लाख रुपये 138 कोटी खर्च करून मला वाटतं हे एक्सपान्शन त्याला लागणारा मागं बॉयलर मागच्या बाजूला आता तो मे महिन्यात जून महिन्यात चालू होईल अशी एक मोठी व्यवस्था आपल्याला निर्माण केलेली. आता 1,50,000 लिटरची डिस्टिलरी चालल्यामुळं मला वाटतं की आपल्या कारखान्यात गाळप असलेल्या गाळपातून जवळपास 1770 मेट्रिक टन रस किंवा 1770 मेट्रिक टनापासून इथेनॉलची निर्मिती होणार आहे. म्हणजे एक 22 ते 25% साखर आपण साखर निर्मितीच्या ऐवजी इथेनॉल निर्मितीमध्ये वळवणार आहे. आणि त्यामुळं मला खात्री आहे की आपल्याला कर्ज काढून शेतकऱ्यांना पहिले दर द्यावे लागतात, त्यात एक 20-22% आपल्याला सुधारणा झाल्याचं आता आढळून येईल. आणि त्यामुळं आपल्या कारखान्याचा हा एक प्रयत्न
प्रयत्न आहे की 1 लाख 1.5 लाख लिटर इथेनॉल रोज तयार करायचं. सीझन ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी हा बी सिरपचा इथेनॉलच्या ऐवजी आपण नेहमीची मोलॅसिसची डिस्टिलरी चालवणार आहोत आणि त्यासाठी कायम स्वरूपानं स्टीम मिळण्यासाठी इन्सिनरेशन बॉयलर आपण मला वाटतं 32 टनाचा मागच्या बाजूला घातलेला आहे. त्या आपल्या केन यार्ड जिथं आहे त्या बाजूला आपलं मागचं बॉयलरचं कामही आता चालू आहे. आपला प्रयत्न आहे की आपल्या परिसरातले 2 दुसरे कारखाने आपले जे आहेत सर्वोदय आणि वाटेगाव तिथला सिरप देखील इथं आणायचा आणि इथं आणखीन क्षमता वाढीचा कार्यक्रम हातात घ्यायचा. आज जे पाहुणे इथं आलेले आहेत कोरे साहेब यांचा कारखाना मोठा आहे. मोठ्या क्षमतेनं ते इथेनॉल देखील निर्मिती करतात. त्यांचा एक खाजगी क्षेत्रात साखर कारखाना आहे आणि सहकारी क्षेत्रात देखील साखर कारखाना आहे आणि त्यामुळं सहकारी क्षेत्रात काम करत असताना अनेक प्रश्न प्रोसिजर या सगळ्या यांच्या बंधनात राहून त्यांना काम करावं लागतं आणि दुसऱ्या बाजूला खाजगी कारखान्यात त्यांनी घेतलेला निर्णय चटकन अंमलबजावणी करून त्याचा रिझल्ट लोकांना मिळण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे दोन्हीचा अनुभव कोरे साहेबांना आहे. मला अपेक्षा आहे की या आपल्या नव्या गुंतवणुकीतून आपल्याला निश्चितपणानं आणखीन प्रगती झालेली अनुभवायला मिळेल. या कारखान्याच्या डिस्टिलरीच्या आतल्या बाजूला दुसरी डिस्टिलरी उभी करताना बराच त्रास झाला कारण जागा कमी होती आणि त्यामुळं कमी जागेत हा प्रकल्प बसवताना थोडीशी गिचमिड झाली. ज्यांना आपण हा प्रकल्प उभा करण्याचं काम स्टेट लेवलच्या साखर संघ आणि कमिशनर शुगर यांच्या उपस्थितीत जे लोएस्ट आले त्यांना हे काम दिलं होतं. त्यांच्याकडून खरं म्हणजे हे मागच्या फेब्रुवारीलाच काम पूर्ण होणार होतं पण ते आता ह्या फेब्रुवारीच्या आत सुरू होतंय. 1 वर्ष जवळपास आपल्याला डिस्टिलरी चालू करण्यासाठी उशीर झाला आणि ऑफ सीझनला जी डिस्टिलरी चालवायची त्याच्यासाठी आपल्याला इन्सिनरेशन बॉयलर मात्र आपण नंतरच निर्णय घेतला. त्याचं काम आता जूनमध्ये पूर्ण होईल. पण लोएस्ट असणाऱ्या माणसाला आपण काम दिलं आणि आपण त्यांना प्रचंड सहकार्य देखील केलं. आज खरं म्हणजे त्यांना इथं बोलवून त्यांचा सत्कार करायचा होता. ते प्रकृतीच्या अभावी येऊ शकलेले नाही पण आता ही डिस्टिलरी चालू होते. आपल्या सर्वांना निश्चितपणाने याचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. PR दादांनी सांगितलं त्याप्रमाणे 4 साखर कारखाने चालू आहेत. 4 साखर कारखाने चालू असताना जवळपास 17,000 टनापर्यंत गाळप होतं आणि थोडीशी आर्थिक सक्षमता आणखीन वाढली तर गाळप क्षमता इतर ठिकाणी वाढवण्याचं काम आपल्याला भविष्य काळात करता येईल. आज आपल्या या कार्यक्रमाला प्रभाकर कोरे साहेबांना आपण या ठिकाणी निमंत्रित केले. गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना भेटायची संधी आम्हा सगळ्यांना मिळाली. केली सारखं देशातलं एक अतिशय उत्तम दर्जाचं हॉस्पिटल त्या ठिकाणी कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे. आपल्याला बेळगावचं केली दिसतं पण आणखीन 2-4 ठिकाणी मी 2 ठिकाणी कार्यक्रमाला त्यांच्या गेलेलो. चिकोडीला आणि अन्य ठिकाणी देखील त्यांची एवढ्याच मोठ्या दर्जाची इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि अन्य कॉलेजेस केलीच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली चालतात. आता तर बेळगावच्या हॉस्पिटललाच प्रभाकर कोरे साहेबांचं नाव दिलेलं आहे. एवढं त्या भागात त्यांनी समाजासाठी
आणि त्यांच्या संस्थेसाठी प्रचंड कष्ट करून ही संस्था नावारूपाला आणली. अगदी मुंबईला, नव्या मुंबईत देखील त्यांनी एक संस्था, एक कॉलेज, आर्ट सायन्स कॉमर्स काहीतरी कॉलेज काढलेलं आहे. त्यामुळं शिक्षण संस्थेचा मोठा विस्तार, व्याप आहे. दुसऱ्या बाजूला साखर उद्योगाचंही लक्ष आहे आणि राज्यसभेवर ते निवडून जाऊन त्यांनी राज्यसभेला देखील त्या ठिकाणी प्रतिनिधित्व त्या भागाचं केलेलं आहे. आदरणीय शरद पवार साहेबांचे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं एखादं काम हातात घेतल्यावर पूर्ण करण्याची त्यांना सवय आहे. बरेच वर्ष चाललं तर कधीतरी बोलवायचं म्हणून, पण काही योग मिळत नव्हता. मी त्यांना आपली डिस्टरी आज पूर्ण होते म्हटल्यावर, खरं म्हणजे सीझन चालू असतानाच आपल्याला बोलवायचं होतं, पण आमची डिस्टरी काय पूर्ण होईल असं वाटलं नाही. त्यामुळे सीझन आम्ही तसाच चालू केला. पण आज या डिस्टरीच्या उद्घाटनासाठी प्रभाकर कोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हॉस्पिटल की बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेला असेल, इथले अनेक जण तिथं जाऊन आलेले आहेत. आमच्या कारखान्याचा दरापेक्षा जास्त दर निघाला तर तो आम्ही एंडोमेंट ट्रस्टमध्ये वर्ग करायचो आणि त्याच्यातून आम्ही अनेक लोकोपयोगी कामं करायचो. त्याच्यातूनच काही निधी आम्ही केएलईला द्यायचो आणि केएलईच्या बरोबर करार करून या भागातल्या सगळ्या कारखान्यांच्या संबंधित लोकांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यासाठी पाठवायचो. आज डॉक्टर माडोंकर साहेब नाही आहेत, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे म्हणून ते आज उपस्थित नाही. पण या भागातल्या अनेक पेशंटना तिकडं आमचे परवा चुलत बंधूंचं निधन झालं, जनार्दन काकांचं, तेही नित्य नियमाने केएलईला जायचे आणि तपासणी करून यायची आणि केएलईच्या तिथल्या डॉक्टरनी देखील त्यांना अतिशय चांगलं सांभाळलेलं होतं. नेहमी डायलिसिस तर करायचे, पण 2-3 महिन्यानं चेकअपला तिकडे जायचे. त्यामुळं केएलईचा आणि आमच्या या भागातल्या सगळ्याच कुटुंबांचा फार जवळ संबंध आहे आणि म्हणून केएलईचे प्रमुख म्हणून प्रभाकर कोरे साहेबांनी आपल्या भागात यावं असा आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आज ते या ठिकाणी आले. साखर उद्योगाचा त्यांना मोठा अनुभव आहे. आज भारतामध्ये साखर उद्योग हा इथेनॉलमुळे आता थोडासा ऊर्जित अवस्थेला यायला लागलाय आणि बऱ्यापैकी चांगले दिवस साखर उद्योगाला येतील अशी आम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे. देशात आणि जगात साखर कशी निर्माण होते, साखर कमी झाली तर इथेनॉल कमी करून साखर जास्त निर्माण करायची. जर साखर जास्त झाली तर साखर कमी करून इथेनॉल निर्माण करायचं. हे आम्ही ब्राझील मधल्या कारखान्यात जाऊन बघितलेलं होतं. पण आपल्या देशात धोरण नव्हतं. आता धोरण तयार झालेलं आहे आणि म्हणून हे साखर का इथेनॉल याच्यासाठी हा दुसरा ऑप्शन आपण जरा विस्तारित आज उभा केलेला आहे. आणखीन एक पाऊल थोड्या दिवसाने टाकून आणखीन याचा विस्तार करण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे, जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ मिळेल. आज आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. माननीय PR दादा हे साखर संघाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेवरून अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. PR दादांनी 27-28 वर्ष कारखान्यांचं अध्यक्ष म्हणून काम केलं, पण 1967 सालापासून या कारखान्यांच्या संचालक मंडळात त्यांनी काम केलेलं आणि कोरे साहेब, मला अभिमान आहे की राजाराम बापूंचे सगळे सहकारी हे अत्यंत प्रामाणिकपणाने संस्था चालवण्यासाठी सतत अग्रेसर राहिलेले आहेत. त्यामुळे इथल्या संस्थेमध्ये फारसा कुठं घोटाळा झाला, काहीतरी गडबड झाली असं शक्यतो कधी आपल्याला ऐकवात येणार नाही. आणि त्यामुळं तिकडे पलीकडे आमचे शामराव अण्णा बसलेले आहेत, पलीकडे नेताजी आबा बसले आहेत. ते सगळे वेगळ्या संस्था चालवतात
तिथल्या बँकेची माहिती शामरावांनी दिली की नाही माहीत नाही, पण जवळपास 2100 कोटी रुपयाच्या ठेवी राजाराम बापू अर्बन बँकेत आहे. आणि देशातल्या ज्या नागरी उत्तम बँका चालतात त्यात शेड्यूल बँक आहे, त्याच्यात शामरावांच्या राजाराम नेतृत्वाखाली राजाराम बापू सहकारी बँक चालते. PR दादांच्या काळात दादांचा बायजून एवढा चांगला होता की एका कारखान्याचे आम्ही 3 कारखाने केले, 3चे 4 केले. वाटेगाव, सर्वोदय आणि तिकडे जतला एक साखर कारखाना केला. अनेकांना प्रश्न पडतो की एवढे कारखाने का? हे वेगळेही करता आले असते, वेगवेगळ्या कंपन्या खाजगी काढूनही करता आले असते, पण राजाराम बापू सहकारी साखर कारखाना हा वाढवायचा हा आमचा त्यात हेतू होता. सरकारचा कायदा होता 25 किलोमीटरच्या 15 किलोमीटरच्या कारखाना करायला मध्ये सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आम्ही चटकन हे 2 उपक्रम पूर्ण करून टाकले. हे आणखी कुणाचं तरी येण्यापेक्षा आपलेच कारखाने यावेत, म्हणजे राजाराम बापू कारखान्यानंच याचं गाळप करावं. आज चिकोडी भागात, आत्मी भागात, बेळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 15-15 हजार टनांचे कारखाने जवळ आहेत. इतके जवळ आहेत की ऊस लवकर संपण्याच्यासाठी म्हणजे त्यांचे दिवस खरं म्हणजे आदर्श काय, कारखाना किमान 140 ते 160 दिवस चालला पाहिजे. पूर्वी चालायचा कारखाना, पण आता 160-140 लय लांब झालं. 110, 105, 115 त्यांच्या भागात तर 90 दिवसावर कारखाना आहे. 365 वजा 90 म्हणजे 275 दिवस बंद आणि 90 दिवसात गाळप करायचं. त्यामुळं 15-20 हजार टनाचे कारखाने त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि त्यामुळे आता सरकारने मला वाटतं 25 किलोमीटरची अट केलेली आहे, महाराष्ट्रात तरी केलेली आहे. डिस्टलरीला देखील 25 किलोमीटरची अट घातलेली आहे. आज आपल्या सर्वांना याचा अनुभव येईल की आपला कारखाना जेवढा जास्त दिवस चालेल तेवढी प्रति टन गाळपाचा खर्च आपला कमी येईल आणि त्याचाच फायदा आपल्या सगळ्यांना मिळू शकतो. आज त्यामुळं या भागात जवळपास 13,000, 12,000, 13,000 टन इथं गाळप आम्ही करतो 3 कारखान्यात, आणि एक कारखाना जवळपास 14,000 करतो, आणि तिसरा 4था कारखाना जतला आहे तो आता 2600, 2700, 2800, 3000 टनापर्यंत चालतो. हा सगळे कारखाने चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी इथले सभासद आणि इथले कामगार नेहमीच आम्हाला पाठिंबा देत आले, सपोर्ट करत आले. बहुतेक निवडणुका इथल्या कारखान्याच्या बिनविरोध जवळपास करण्याचा प्रयत्न सभासदांच्या सहकार्याने होतो. माझ्या माहितीप्रमाणे उद्या वगैरे निवडणूक जाहीर होईल. 18-19 तारखेपर्यंत का 20 तारखेपर्यंत काहीतरी अर्ज भरायचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर निवडणूक या कारखान्याची लागेल. आणि म्हणून आचारसंहिता असल्यामुळं उद्यापासून आज आम्ही तुम्हाला थोडासा आग्रह केला, साहेब 12 तारखेलाच या. 11 तारखेला आम्हाला गॅरंटी नव्हती डिस्टलरी चालेल का. आजही आम्ही वॉटर ट्रायलच घेतलेली आहे आणि आज दुपारपासून संध्याकाळपासून डिस्टिलेशनचं काम सकाळ संध्याकाळ किंवा उद्या सकाळपासून चालू होईल. पण म्हणून आम्ही आग्रहाने कोरे साहेबांना या ठिकाणी निमंत्रित केलं. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन कोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो येण्याबद्दल. ते साधे दिसले तरी फार मोठे आहेत. ते त्यांची क्षमता काम करण्याची प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळं त्याच्यासारख्या व्यक्तीनं आपल्या भागात यावं आणि आपल्या कारखान्याच्या या विस्तारित डिस्टलरीचं उद्घाटन करावं अशी विनंती आम्ही सगळ्यांनी केली. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. PR दादा
हे कारखान्याच्या फाउंडेशन पासून आजपर्यंत संचालक म्हणून काम करताना मागचे 27-28 वर्ष अतिशय प्रामाणिकपणाने मगाशी भाषणात त्यांनी सांगितलं त्या सर्वांची काळजी घेऊन या ठिकाणी त्यांनी कारखानदारीसाठी मोठं योगदान केलं, बराच वेळ दिला आणि ही कारखानदारी आपल्या सर्वांची आहे हे मानून त्यांनी प्रामाणिकपणाने अतिशय उत्तमपणाने हा कारखाना चालवण्याचं काम केलं. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितले की मला कधी चिंता नसते, कारण ही सर्व मंडळी कुठलं चुकीचं काम करणार असं कधी क्षणभरी आम्हाला कधी वाटत नाही. आणि त्यामुळं PR दादांच्या सारख्या या क्षेत्रातल्या नेत्याला राज्यस्तरावर साखर संघाची जबाबदारी आज मिळालेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्या दोघांचा उभयतांचा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं कोल्हे साहेबांच्या हस्ते आपण घेतला. त्यांचंही मी PR दादांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.